नमस्कार, मी राहुल लोंढे, काष्ठशिल्पकार. पुण्यामध्ये 2006 साली जेव्हा मी माझ्या काष्ठशिल्पांचं पहिलं प्रदर्शन घेऊन गेलो होतो, तेव्हा मला उद्घाटक म्हणून लाभले होते ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेशजी तेंडुलकर सर. मी माझं नशीब समजतो, माझ्या पहिल्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांनी केलं. अर्थात त्यांना ते खूप आवडलं. प्रदर्शन संपल्यानंतर मला त्यांनी निरोप दिला की उद्याचा दैनिक सामना तू बघ. मी तो सामना घेतला. तर त्या सामन्यामध्ये त्यांचं एक सदर होतं रंगमंच नावाचं, आणि त्या सदरामध्ये त्यांनी लेख लिहिला होता राहुल लोंढे यांची देखणी काष्ठशिल्पे. खूप छान लेख तो. मी आजही माझं जिथं जिथं काष्ठशिल्पांचं प्रदर्शन असतं तिथं मी तो आवर्जून लावतो. ते वाचल्यानंतर काष्ठशिल्प प्रदर्शन काय आहे, काष्ठशिल्प काय आहे आणि निसर्गाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन, याच्यावरती बरंच काही त्यांनी लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की आपण निसर्गाकडे कसं बघतो आणि असं बघणाऱ्यालाच निसर्ग कसं देतो, ते त्यात त्यांना पडलेलं एक कोडं होतं. परंतु मला आलेली ती प्रचिती आहे, कारण आज शेकडो शिल्प जी माझ्याकडे आहेत ती मलाच कशी मिळाली हा देखील मला प्रश्न पडतो. काष्ठशिल्प प्रदर्शनाच्या माध्यमातून हे सगळं मी लोकांसमोर मांडत असतो. वेगवेगळ्या विषयावरती ही शिल्प बनवलेली आहेत आणि मला आनंद वाटतोय की जी लोक हे प्रदर्शन पाहतात त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये, झाडामध्ये किंवा लाकडामध्ये दिसू लागतात. सांगायचा उद्देश असा आहे की आज मी माझ्या विद्यार्थ्यांना देखील ही दृष्टी देण्यात यशस्वी झालोय. कारण आज माझ्या मुलांना देखील झाडांमध्ये किंवा त्यांच्या घरी जी लाकडं आणलेली असतात जाळण्यासाठी, त्याच्यामध्ये त्यांना कलाकृती दिसायला लागलेली आहे आणि ती माझ्याकडे घेऊन येतात की सर मला याच्यामध्ये हा आकार दिसला. काल असंच आमच्या मुलांना शाळा सुटल्यानंतर झाडावरती एक घुबड बसल्यासारखं दिसलं. अर्थात झाडाचाच एक भाग होता तो, परंतु वाळलेलं लाकूड की ज्याच्यामध्ये खरंच ते घुबड आहे असं जाणवत होतं. मुलांना ही दृष्टी मिळाली. मुलांना ही दृष्टी मिळाल्यानंतर कदाचित पुढं मोठं झाल्यानंतर त्यांचाही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल याच्यामध्ये तिला मात्र शंका नाही. मी असंच नवीन नवीन शिल्प घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. पाहत राहा. धन्यवाद.